आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रभारी आणि माजी आमदार किशनचंद तनवानी आहेत. सर, महापालिकेच्या निवडणुकाचे आता सुरुवात झालेली आहे, फॉर्म देणंही सुरू आहे. तुम्ही मुलासाठी फॉर्म मागणार आहात का? कारण तुमचा मुलगा या ठिकाणी सदस्य पण आहे आणि तुमचा दावा आहे त्याच्या. नाही, गुलमंडी हा प्रभाग पहिले गुलमंडी होतं, एकच वार्ड होते. त्यावेळेस ही युतीमध्ये मी भारतीय जनता पार्टीत होतो. युतीमध्ये ही सीट गुलमंडीची 2019ला ही शिवसेनेला सुटली होती. मी प्रयत्न केला होता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून की ही सीट मला इथे भारतीय जनता पार्टीला सुटावी, पण वरिष्ठांनी काही निर्णय घेतल्यामुळे ती सीट शिवसेनेकडे सुटली होती. शिवसेनेने इथं त्यांचे खैरेसाहेब होते आमचे, त्यांची मुलं सचिन खैरेला उमेदवारी दिली होती. त्यांच्यातही वाद फार चालू होता. त्यावेळेस माझा भाऊ आहे राजू तनवानी, त्याची इच्छा होती की नगरसेवक व्हावं, म्हणून आम्ही इथं बंडखोरी करून अपक्ष नगरसेवक गुलमंडीचा माझा भाऊ झाला होता. त्याच्यानंतर युती झाली. युतीमध्ये महापौर बसले, आम्ही सर्व बरोबरच होतो. त्याच्यानंतर मग परत एक अपक्षाचा गट तयार केला होता मी, आणि माझा मुलगा आहे चंदू तनवानी, त्याला मी नगरसेवक केला होता. म्हणजे माझ्या घरामध्ये 2019ला 2 नगरसेवक होते, एक माझा मुलगा चंदू तनवानी आणि दुसरा माझा भाऊ राजू तनवानी. आता गुलमंडी वार्ड राहिलेले नाही, आता प्रभाग झालेला आहे, म्हणजे 4 वार्डाचा एक प्रभाग झालेला आहे. शेवटी गुलमंडीवर अपक्ष मी जेव्हा निवडून आलो होता राजू तनवानीला, आताही माझी इच्छा आहे की माझा भाऊ असेल, माझा मुलगा असेल किंवा एखादा चांगला कार्यकर्ता माझ्याबरोबर जो राहतो, त्याने मदत केलेली आहे, त्याला आपण उमेदवारी मिळावी. आता इथं SC पुरुष झालेलं आहे, महिला ओपन झालेलं आहे, ओपन पुरुष झालेलं आहे आणि OBC महिला झालेली आहे. तर आता याच्यात आम्ही ओपनमध्ये येतो. आमच्या घराची कोणतीही महिला ओपनमध्ये, घरामध्ये आम्ही महिलाला लढवत नाही, कोणतेही लढणार नाहीच आहे. आता भावाशी चर्चा झालेली नाही माझी भावाशी चर्चा करेल, माझ्या मुलाशी चर्चा करेल, पण मी माझे आमदार आहे. माझ्या घरातला एक तरी माणूस, घरातला राजकारण जिवंत राहावं म्हणून नगरसेवक मला लागेल, आणि मी मागणी मागणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत जाईल मी आणि तिकीट मागेल मी त्यांना. दुसरा असा विषय, तुम्ही मागणी करता या प्रभागातून, परंतु या ठिकाणी तुमच्याच पक्षाचे आमदार आहेत जयस्वाल, त्यांनी पण मुलासाठी मागणी केलेली आहे. नाही, मागणी करायला काय हरकत नाही आहे. त्यांचा प्रदीप जयस्वाल जे येतात ते OBCमधून येतात, आणि ते जिथं राहतात आता सध्या थोडक्यात ते समर्थनगरमध्ये. आणि युतीच्या बाबतीत काय होतं मला माहीत नाही, पण OBC पुरुष येतो समर्थनगर. युतीमध्ये काय होतं, आता पुढे युती आहे नाही आहे, तिथं लढतो इथं लढतो, ही गोष्ट नंतरची आहे. प्रदीप जयस्वालचा मुलगा आहे, ते आमदार आहेत. मी 2 वेळेस त्याग केलेला आहे त्यांच्यासाठी त्याग केलेला आहे ना. त्याग केलेला. मला एक वेळेस 2014ला मी आणि तो अमरसमोर उभं राहिलो होतो. आम्ही दोघांनाही 40,000 मतदान घेतलं होतं. दोघांनाही 40,000 मतदान घेतलं होतं आणि MIMचे उमेदवार इथं निवडून आले होते, इम्तियाज जलील. 2019ला युती झाली, ही सीट शिवसेनेला सुटली होती. मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता. मग परत तीच परिस्थिती आली, परत मी फॉर्म परत घेऊन टाकला. मला नको, आपण लढणार नाही, कारण की युती झाली होती. आताही परत 2024ला तीच परिस्थिती आली. शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी युती झाली, उबाटाकडून मला उमेदवारी मिळाली. परत 2014चीच परिस्थिती इथं निर्माण होऊ नये, आम्ही दोघंही पडू नये, MIMचा उमेदवार इथून निवडून येऊ नये, म्हणून मी उद्धव साहेबांची उमेदवारी नाकारली. मी लढलो नाही. आता माझी इच्छा आहे की जयस्वालला अजून माझी बोलणं झालेलं नाही आहे, मी त्याच्याशी चर्चा करेल. आणि शेवटी योग नशीब आहे ना, शेवटी योग नशीब आहे. शिंदेसाहेब निर्णय घेतील की उमेदवारी प्रदीप जयस्वालचे आमदार आहेत ते त्याच्या मुलाला द्यायची आहेत का माझ्या आमदाराच्या मुलाला द्यायची आहेत का भावाला द्यायची आहेत, हे नंतरची गोष्टी आहेत. आज मागणी करायला तर आता प्रत्येकजण मागणी करतोच. प्रत्येकजण आता जसं भारतीय जनता पार्टीने 1200 अर्ज वाटलेले आहेत, 1200 अर्ज आलेले आहेत. आजपर्यंत मी माहिती घेतली, आमचे शिंदे सेनेचे शिंदे साहेबाचे, आमचे सेनेचे 700-750 अर्ज गेलेले आहेत. संध्याकाळपर्यंत अजून 200-300 अर्ज जातील. आता टोटल आम्हाला युतीमध्ये 40-45 जागा भेटणार आहेत. 115पैकी आम्ही लढणारेच 90 आहेत, त्यापैकी 40-45 भेटणार आहेत. तर 40-45 लोकांनाच न्याय भेटणार आहे ना, 700-800 लोकांना न्याय भेटणार नाही आहे. तर याच्यात सर्वे होणार आहे, कोण निवडून येतो कोण नाही येतो.
परिस्थिती आहे ती वेगवेगळी राहणार आहेत. आमदार आहे आणि आमदारच नगरसेवक होणं फायनल नाही आहे ना अजून. त्यांच्या नशिबात असेल एकनाथ शिंदे साहेब त्याला उमेदवारी दिली तर चांगली आहे, मी त्याचं काम करेल. किशनचंद तनवानी यांनी त्याग कुठपर्यंत करायचा आहे? नाही आता ठीक आहे, त्याग असं काहीच नाही आहे. राजकारणामध्ये त्याग आणि फायदे आणि नुकसान होत असतात, त्याने काही फरक नाही पडत. आता आपण विचार केला होता का की भुमरेसाहेब खासदार होतील, झाले ना. प्रदीप जयस्वालने स्वतःने विचार केला नसेल की मी परत आमदार होईल म्हणून, त्यांनी स्वतःने विचार केला. त्यामागे तुमचा त्याग पण आहे ना? नाही ठीक आहे ना, आता माझं त्याग आहे लोकांना कळतं. मी हिंदू म्हणून मतविभाजनी होऊ नये म्हणून मी इथून माघार घेतली होती. काय प्रदीप जयस्वालमुळे माघार घेतलं असं काहीच नाही. आमचे मताची विभागणी होऊ नये, MIMचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मी माघार घेतलेली. हे प्रदीप जयस्वालच्या ऐवजी दुसरं कोणी असतं तरी हे मी घेतली असती. आता ते त्याग करतील तुमच्यासाठी महापालिकेला? ते त्याला विचारा, मी काय बोलू, मी कसं बोलणार आहे? अपेक्षा काय आहे कोणाकडून? तो माझा मित्र आहे, माझ्यापेक्षा जास्त त्याला कोणीच ओळखत नाही. हक्काने बोलणार आहेत त्यांना? मी बोललो ना, माझा मित्र आहे तो, माझ्यापेक्षा जास्त कोणी ओळखत नाही त्याला. नक्कीच होते माजी आमदार किशनचंद तनवानी. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.